गेल्या 7 वर्षानंतर म्हणजे बहुप्रतीक्षित असणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेची सगळीकडे सध्या चर्चा आहे। मुळात आपण ही ऑगस्टमध्ये 2 ऑगस्टला घेऊन चाललेला आहात, तर या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचंय। आणि जेवढं काही मला ज्ञात आहे किंवा विष्णू पुराणाचा किंवा शिवपुराणाचा याच्या व्यतिरिक्त स्कंद पुराणाचा जो काही मी अभ्यास केला त्या सगळ्या अभ्यासावरनं म्हणजे की जे मला उमगलं त्या उमगल्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला आपण जातोय त्यावेळेला आपला मराठी महिना श्रावण असणार आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शंकराची उपासना अगदी घरोघरी चालू असते किंवा शंकराच्या उपासनेकरता तो खूप असा चांगला महिना पकडला जातो। म्हणजे 16 सोमवाराचे उपास सुद्धा ह्याच याच्यामध्ये चालू होतात आणि अगदी ते औचित्य साधून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रॉपरली कैलास मानसरोवरला असणार आहोत। त्याच्यामध्ये सुद्धा नारळी पौर्णिमा म्हणजे 8 तारखेला नारळी पौर्णिमा येते, ते 8 ऑगस्टला नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण कैलास मानसरोवरवरती असणार आहोत। म्हणजे की ती पर्वणीमधली पौर्णिमा येते, त्या दिवशी 7 तारे एका लाईनीमध्ये येतात आणि ही पर्वणी पौर्णिमा खरोखरी अशा ठिकाणी आपण ज्यावेळेला असतो त्यावेळेला ती खरोखरी याची द्याई याची डोळा आपण बघू शकतो। ती कैलास मानसरोवर यात्रा का करायची ना हे समजायला पाहिजे। म्हणजे आणि मला जे उमगलं, मला जे माझ्या गुरूंनी सांगितलं, मी जे अनुभव घेतले ते अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे त्यांनी मला सांगितलं की माधव आतापर्यंत आपण जेवढी यात्रा करतो ना ही देहाची यात्रा असते, आपण निर्विवाद तिथे आपण देह घेऊन जातो, परंतु ही जी यात्रा आहे ना ही आत्म्याची आहे। एरवीच्या यात्रेमध्ये तुम्हाला होतं ती सगळी देह बोली आणि त्याच्यावरती डिसिप्लिन आणि सगळं त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, मनावरती संस्कार केले जातात। पण मन स्थिर करायचं असेल ना तर त्याला एकमेव यात्रा आहे, त्याला कैलास मानसरोवर यात्रा आहे। आत्म्याचं प्रतिबिंब बघायचं असेल तर ती प्रतिबिंब दाखवणारी ही यात्रा आहे। आणि मग कैलासाबद्दल अगदी ते उत्स्फूर्तपणे बोलत गेले आणि जे ते बोलले, जे मी अनुभवलं ते अनुभव मी तुम्हाला सांगतोय। कैलास पर्वताची यात्रा म्हणजे सामान्य यात्रा नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मृत्यू लोकांमध्ये म्हणजे आपला शरीराचा ज्यावेळेला मृत्यू होतो तो मृत्यू झाल्यानंतर आपल्या नावापुढे कैलास लावलं जातं की कैलासवासी। आपण आपले जे आजी आजोबा वगैरे गेले असतील त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावतो। म्हणजे की ही यात्रा कैलासाची प्रत्येकाची होते, परंतु मरणाच्या नंतर होते। ती यात्रा सदेह करायला आपण तिथे चाललेलो आहोत। म्हणजे कैलासावर आपण चाललोय ते आपण देह घेऊन चाललेलो आहोत, त्या भूमीमध्ये आपण चाललोय जी देवांचे देव महादेवांची भूमी आहे, त्यांचं निवासस्थान त्या ठिकाणी आहे। पार्वती आईसाहेब त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी स्कंद म्हणजे कार्तिक स्वतः त्या ठिकाणी आहेत, गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान आहेत। त्या धर्तीवरती आपल्याला जायला मिळते। आपण प्रत्येकजण अनेक वेळेला रामायणामध्ये महाभारतामध्ये प्रसंगामध्ये बघितलं असेल की ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर संकट आलं त्या वेळेला विष्णू स्वतः ऋषीमुनींना घेऊन भगवान शिवशंकरांकडे गेले आणि तुम्हाला अगदी चित्रण आठवत असेल तर बघा की कैलासाचे ते पायथ्याशी जातात आणि शिवशंकर दर्शन देतात। का तर कैलासावर कोणीही चढू शकत नाही। कुठलेही ऋषी अगस्ती मुनी वगैरे असतील हे सुद्धा कैलासावरती गेले असतील तर एक वेळा फक्त गेलेले आहेत की त्यांनी त्यावेळेला जाऊन तिथे महादेवांची भेट घेतली, जे त्या कालावधीमध्ये होतं आणि त्यांना सगळं भेटणं पॉसिबल होतं। याच्यानंतर मानवनिर्मित बघाल तर मानवनिर्मित गेल्यामध्ये मीरालेपा एक आहे की त्यांनी फक्त तो पर्वत आत्तापर्यंत ग्रहण केला की त्या पर्वतावरती ते चढलेले आहेत। आणि ह्या अशा भूमीवरती आपण जाणार आहोत ज्या भूमीवरती वेळेचं काहीच बंधन नाही। वेळ आपल्याप्रमाणे नाही तर तिथे काळसुद्धा थांबलेला असतो आणि प्रचंड स्पीडनी वेळ पुढे चाललेला असतो। म्हणजे आपल्या आयुष्यामधला 2.5 दिवस असेल तर कैलास मानसरोवरमधला तो 1 दिवस होतो। तिथे गेल्यानंतर नखं विलक्षण वाढतात, त्याच्यानंतर केस तुमचे वाढतात। या सगळ्या गोष्टी मी अनुभव घेतल्या आहेत। ज्यावेळेला तुम्हाला मी मानसरोवरवर घेऊन जाईन त्याच्या वेळेला तुमच्या डोक्यावरनं विमान चाललं असेल असं तुम्हाला भास होईल की विमान चाललंय तसा आवाज येतोय पूर्णपणे आणि त्यावेळेला तुम्हाला स्तब्ध केलं जाईल। त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल की आता इथे मेडिटेशन आपल्याला करायचं आहे आणि ज्यावेळेला मेडिटेशन करता तुम्ही शांत बसाल त्याच्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा एरोप्लेनचा आवाज नाही तर कैलासामध्ये अखंड डमरूचा नाद चालू आहे। जो डमरूचा नाद तुम्हाला ह्याची देही तुमच्या कानाने तुम्हाला ऐकता येईल आणि तो ऐकण्याकरता कैलास मानसरोवरला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही स्थिर होता, आज ज्यावेळेला तुम्हाला ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आम्ही घेऊन जाऊ त्यावेळेला ओंकाराचा जो ध्वनी आहे तो ध्वनी तुम्हाला पूर्णपणे ऐकायला मिळतो। आत्तापर्यंत आपण गीता वाचतो किंवा आपण दुर्गा सप्तशती वाचतो आणि ती वाचत असताना त्याच्यामध्ये येतं की दैव उवाच म्हणजे आता देव बोलले, देव उवाच आता देव बोलतायत, भगवान उवाच आता भगवान बोलतायत। तर आपण ते फक्त पोथीमध्ये वाचलंय परंतु ते शब्द आपण ऐकलेले नाही आहेत। कैलास मानसरोवर एकमेव अशी जागा आहे जिथे ओंकार जो तुम्हाला ऐकायला येतो तो ओंकार दैव उवाच आहे। देवाच्या मुखामधला जो ओंकार आहे तो ओंकार तुम्हाला ऐकायला येतो आणि तो ऐकायचा असेल तर त्या ठिकाणी जायला पाहिजे। कैलासाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की कैलास हा मानव निर्मित पूर्णपणे पिरॅमिड मानला जातो। माझ्या गुरूंनी मला सांगितलं की अशी एकमेव जागा आहे जी धरतीला पण टच आहे आणि जी आकाशाला पण टच आहे। धरती आणि आकाश या दोघांना स्पर्श करणारी जर कुठली जागा असेल तर एकमेव जागा आहे जी कैलास मानसरोवर आहे। त्याच्या टोकावरती स्वर्गलोक आहे आणि त्याच्या पायथ्याशी बघाल तर मृत्यूलोक आहे। आपले गेलेले सगळे पूर्वज आपल्याकडनं गेलेल्या सगळ्या गोष्टी जर कुठे स्टोअर केल्या असतील तर त्या सगळ्या कैलासामध्ये स्टोअर आहेत। कारण ज्यावेळेला कलियुग संपेल त्याच्या वेळेला त्याच्या पुढचं जे युग चालू होईल त्या पुढच्या युगामध्ये हे सगळं पुन्हा परत करावं लागेल। तर ही सृष्टी ते कुठेही संपत नाही, हे सगळे जे अवशेष आहेत ते कुठे पूर्णपणे स्टोअर केले जातात। तर
कैलासावरती स्टोअर केले जातात. तिथे 7 प्रकारच्या ऊर्जा आहेत, 7 रंगाचे दिवे तिथे दिसतात, 7 रंगाची लाईट आपल्याला पूर्णपणे दिसते. आपली पूर्णपणे प्रकृती आहे ही 7 चक्र प्रवृत्ती आहे. त्या 7 चक्राला उद्दीपित करणारे, त्याला चार्ज करणारे पूर्णपणे ऊर्जा तिथे बघायला मिळते. आणि हा सगळा शो असाच्या असा नारळी पौर्णिमेच्या दिवशी असतो. मी अनुभव घेतलाय आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललोय की कैलास मानसरोवरती तुम्हाला घेऊन जाईन. ती रात्र इतकी सुंदरलेली असेल की तुम्हाला तो प्रत्येक क्षण मंतरलेला वाटेल म्हणजे. आणि खूप सुंदर त्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. कैलास नुसता असा फक्त पर्वत नाही आहे, तर त्याच्या प्रत्येक भागामधनं म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही बाजूची त्याची मुख आहेत. म्हणजे पूर्वेचं जे मुख आहे ते अश्वाचं मुख आहे, तर पश्चिमेचं मुख आहे ते गजाचं म्हणजे हत्तीचं मुख आहे, त्याचं दक्षिणेचं मुख आहे ते मोराचं आहे, तर उत्तरेचं मुख आहे ते सिंहाचं मुख आहे. या सगळ्या प्रतिमा तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती दिसतात. आणि या प्रत्येकामधनं एक एक नदीचा उगम होतो. म्हणजे कैलास पर्वतावरनं 4 नद्या उगम पावतात, ज्या पर्वताच्या मुखामधनं बाहेर पडतात. एका याच्यामध्ये सतलज त्याच्यामधनं बाहेर पडते, ब्रह्मपुत्रा बाहेर पडते, सिंधू बाहेर पडते आणि कर्णाली, या 4ही नद्यांचा उगम कैलासमधनं होतो. आपल्याला हे सगळं याची देही याची डोळा बघायचा आहे. तो ओंकार ध्वनी आपल्याला ऐकायचा आहे. त्याचबरोबर खरोखर त्या डमरूचा नाद जसा होतो की ज्याच्यापासून शब्द निर्माण झाले, त्याच्या पुढे ते शब्द घेऊन त्याच्यामधनं मग वेदांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर मग ऋचा बनत गेले, मंत्र बनत गेले, यंत्र बनत गेले आणि मानवापर्यंत जो आला तर उगम स्थानाशी आपण जाणार आहोत. अख्ख्या जगाचं जे केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूवरती आपण जाणार आहोत की अख्खं जग केंद्रित करतं. माझ्या गुरूंनी उपमा दिली आणि मला सांगितलं की या जगामध्ये अशा 2च जागा आहेत की 2 जागांमध्ये मला फार प्रेम वाटतं. आणि त्याच्यामधली एक जागा आहे ती म्हणजे माऊलीची समाधी, जी आळंदीमध्ये स्थित आहे. की माऊलीच्या समाधीमध्ये फक्त एकनाथ महाराज जाऊ शकले. आणि दुसरं कैलास पर्वत की त्याच्यानंतर माऊलीच्या समाधीमध्ये कोणीही जाऊ शकलं नाही. आणि कैलास पर्वतावर सुद्धा एक मिलारेपा जाऊन आला, त्याच्यानंतर कोणीही जाऊ शकलं नाही. तर ज्या ठिकाणी मानव पोचत नाही किंवा पोचण्याची हिंमतच करू शकत नाही, ज्यावेळेला चायना गव्हर्नमेंटने हे चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अवॉर्ड देऊन सांगितलं की तुम्ही याच्यावरती चढा, परंतु त्याच्यावर चढण्याकरता कोणीही तयार झालं नाही. का तर तिथे चढणं पॉसिबलच कुणाला वाटलं नाही आणि कोणीही त्या ठिकाणी पोचलं नाही. तर आपण त्या ठिकाणी त्या कैलासाला जाणार आहोत. हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण शिवाला पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही, परंतु 4ही बाजूनी कैलास आपल्याला बघायला मिळतो. आणि आपण जी परिक्रमा करतो त्याच्यामध्ये पूर्वेकडनं आपण पूर्णपणे पश्चिमेकडे जातो. म्हणजे एका भागाची आपण पूर्णपणे परिक्रमा पण करणार आहे. ही 3 दिवसाची परिक्रमा असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना यमद्वारमधनं मी घेऊन जाईन. आणि यमद्वारामध्ये जे जायचं फिलिंग आहे की ज्यावेळेला यमद्वार म्हणजे की एक इमॅजिन करा तुम्ही असं की गेटवे ऑफ इंडियासारखं पूर्णपणे गेट आहे की ज्या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि त्यावेळेला त्या यमद्वाराच्या ज्या वेळेला एंट्रन्सला तुम्ही उभे असाल त्यावेळेला तुमची भावना काय असते, तुमच्या मनामध्ये काय विचार असतात. आणि ते यमद्वार क्रॉस करून आपण पलीकडे जातो ना, खरोखर आपला पुनर्जन्म झाल्याची जाणीव होते. त्याच्यापुढे कुठलाही द्वेष मनामध्ये राहत नाही, कुठलाही मत्सर राहत नाही. आणि असं वाटतं की खरंच आत्ता मी जे आहे ते पूर्णपणे एक प्युअर सोल आहे. खरोखरी माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी कार्य केलं असेल किंवा माझ्या कुठल्या तरी गतजन्माची पुण्यही असेल की मी याची देही याची डोळा पाहू शकलो किंवा या भूभागावरती आज मी स्वतः सदैव आलेलो आहे. आणि ती भावना आहे ना, ती भावना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे ज्यावेळेला तुम्ही समजून घ्याल ना, त्यावेळेला त्या कैलास मानसरोवर तुम्ही अटॅच व्हाल. तिथे जाऊन शिवांचं दर्शन होण्याचा भाग खूप निराळा राहिला, परंतु त्याचा इतिहास आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली व्हायब्रेशन घेतली. आज प्रत्येकजण साधक एक साधना करत असतो, त्या साधनेच्या मागे सुप्त की त्याला माहितीही नसतं, पण त्याचा उद्देश असतो की माझी कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे, माझा थर्ड आय ओपन व्हायला पाहिजे. तर थर्ड आय ओपन होण्याकरता जी पूर्णपणे स्पंदनं आहेत किंवा कुंडलिनी जागृत करण्याकरता जो काही अभ्यास आहे, त्या अभ्यासाची परिपूर्ण अवस्था काय असेल तर कैलास मानसरोवर आहे.